नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये GK/GS चे 130 वन लाइनर पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? आणि याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तिसरा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. पुढचा प्रश्न, प्रश्न 4, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार आहे गोवा राज्य. प्रश्न 5, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? उत्तर आहे 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 6, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? तर त्या होत्या इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न, प्रश्न 7, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु, ज्याला आपण ज्युपिटर असेही म्हणतो. प्रश्न 8, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. प्रश्न 9, ताजमहाल कोठे स्थित आहे? तर ताजमहाल आग्रा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न 11, भारतीय संसद 2 सभागृहांनी बनलेली आहे, ती कोणती? तर भारतीय संसद ही लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांनी बनलेली आहे. प्रश्न 12, भारतातील पहिला उपग्रह कोणता आहे? तर तो आहे आर्यभट्ट. प्रश्न 13, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी उदयास आली? तर हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी उदयास आलेली आहे. प्रश्न 14, जन गण मन हे राष्ट्रगान कोणी लिहिले आहे? तर ते लिहिलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रश्न 15, भारतीय रेल्वेचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 16 एप्रिल 1853 ला भारतीय रेल्वे सुरू झालेले आहे. प्रश्न 16, युनो म्हणजेच काय? तर ते आहे संयुक्त राष्ट्र संघटना, ज्यालाच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असेही म्हटलं जातं. प्रश्न 17, भारतातील पहिला धरण कोणते आहे? तर भारतातील पहिले धरण आहे खडकवासला धरण. प्रश्न 18, पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. प्रश्न 19, भारताचा सध्या चलन कोणते? तर भारताचे सध्या जे चलन आहे ते आहे रुपया. प्रश्न 20, भारतात सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली? तर भारतात सर्वप्रथम कोलकाता या शहरामध्ये मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. प्रश्न 21, भारताचा सध्याचा राष्ट्रपती कोण आहे? तर ते आहेत द्रौपदी मुर्मू. पुढचा प्रश्न, प्रश्न 22, भारताचा सध्याचा पंतप्रधान कोण आहे? तर भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. प्रश्न 23, इस्रो म्हणजे काय? तर ते आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं भारतीय अंतराळ संशोधन संस्था. प्रश्न 24, सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर ते आहे एव्हरेस्ट, हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. प्रश्न 25, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे बंदर आहे मुंबई बंदर. प्रश्न 26, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील. प्रश्न 27, दक्षिण भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते? तर दक्षिण भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे बृहदेश्वर मंदिर, जे तंजावर या ठिकाणी आहे. प्रश्न 28, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली? ती झालेली 1951-52 मध्ये भारतातील पहिली लोकसभा निवडणूक झालेली आहे. प्रश्न 29, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ते आहेत देवेंद्र फडणवीस. प्रश्न 30, भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होत्या? तर तो होता रवींद्रनाथ टागोर.
प्रश्न 31, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन हा वायू आढळतो. प्रश्न 32, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ते आहे हिमिस नॅशनल पार्क, लडाखमध्ये आहे हे. प्रश्न 33, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर त्या होत्या किरण बेदी. प्रश्न 34, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. प्रश्न 35, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. हे भारतातील सर्वात मोठे लोकसंख्येनुसारचे राज्य आहे. प्रश्न 36, चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर ते होते नील आर्मस्ट्रॉंग. प्रश्न 37, युनेस्कोची मुख्य शाखा कुठे आहे? तर ती आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी. प्रश्न 38, महाराष्ट्रातील साप्ताहिक केसरी कोणत्या थोर पुरुषांनी सुरू केले? तर केसरी हे साप्ताहिक लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते. प्रश्न 39, सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता? तर सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह व्हीनस, ज्याला शुक्र असेही म्हटलं जातं. प्रश्न 40, भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे प्रतीक कोणते आहे? उत्तर आहे सिंह. प्रश्न 41, भारतातील सर्वात मोठी ज्वालामुखी टेकडी कोणती आहे? ते अंदमान निकोबार मधील बॅरन बेट. प्रश्न 42, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे राजीव कुमार. प्रश्न 43, भारतातील सर्वात प्राचीन प्राचीन भाषा कोणती? ती आहे संस्कृत. प्रश्न 44, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पहिल्यांदा कोणाला मिळाला? तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पहिल्यांदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळालेला आहे. प्रश्न 45, स्वातंत्र्य चळवळीतील लाल बाल पाल या त्रिकुटातील बाळ कोण होते? तर ते होते बाल गंगाधर टिळक. प्रश्न 46, भारतातील सर्वप्रथम सुरू झालेली जलविद्युत प्रकल्प कोणता होता? तो होता शिवसागर खडकवासला जलविद्युत प्रकल्प. प्रश्न 47, गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंडमध्ये. प्रश्न 48, 7 सागर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर 7 सागर पार करणारी पहिली भारतीय महिला आहे आरती साहा. प्रश्न 49, क्रांती ज्योती हे बिरुद कोणाला मिळालेले आहे? तर ते सावित्रीबाई फुले यांना दिले गेलेले आहे. प्रश्न 50, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? तर महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. प्रश्न 51, महाराष्ट्राचे मुख्य शहर कोणते? तर ते आहे पुणे. प्रश्न 52, महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते? तर महाराष्ट्राचे राज्य वृक्ष आहे जांभळी. प्रश्न 53, महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी कोणता आहे? तर तो आहे शिंगी. प्रश्न 54, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर आहे कोकिळ. प्रश्न 55, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. भारतातील सर्वात विचारलं तर गंगा आणि महाराष्ट्रातील विचारले तर गोदावरी. प्रश्न 56, महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ते आहे कळसुबाई. प्रश्न 57, महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ते होते यशवंतराव चव्हाण. प्रश्न 58, महाराष्ट्राचे राज्य चिन्ह काय आहे? तर ते आहे भारतीय ध्वज. प्रश्न 59, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे चंद्रपूर. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न 60, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तो आहे पालघर. प्रश्न 61, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पडतो. प्रश्न 62, महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 63, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर ते आहे मुंबई विद्यापीठ. प्रश्न 64, महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? उत्तर आहे दिग्दर्शन. प्रश्न 65, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे वॉशिंग्टन या ठिकाणी. प्रश्न 66, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस.
प्रश्न 67 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 68 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960 ला. प्रश्न 69 मीनामक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर हे आहे चेन्नई या ठिकाणी. प्रश्न 70 आझाद हिंद फौजेची स्थापना कधी झालेली आहे? तर नाही, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केलेली आहे? तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. प्रश्न 71 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ती आहे गोदावरी. प्रश्न 72 गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. प्रश्न 73 गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर उत्तर आहे जायकवाडी धरण आहे. प्रश्न 74 तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर तिरंदाजी हा भूतान या देशाचा खेळ आहे. प्रश्न 75 निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 76 नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर नांदेड शहर आहे. प्रश्न 77 रंकाळा तलाव कुठे आहे? उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी. प्रश्न 78 हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे सांगली. हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. प्रश्न 79 विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? उत्तर आहे स्नायू ऊर्जा. प्रश्न 80 वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर वेरूळ आणि अजिंठा लेणी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न 81 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? तर पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय अधिकारी करतात. प्रश्न 82 तमिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तमिळनाडू हा किनारा कोरोमंडल या नावाने ओळखला जातो. प्रश्न 83 भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता? उत्तर आहे केरळ. प्रश्न 84 महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. प्रश्न 85 महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किमी आहे? तर तो आहे 800 किमी इतका. प्रश्न 86 महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता? तर तो आहे नागपूर. प्रश्न 87 हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर हडप्पा हे रावी नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न 88 महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 700 किलोमीटर इतका आहे. प्रश्न 89 वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ते आहे वर्धा या जिल्ह्यातून. प्रश्न 90 कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? तर ती आहे समांतर. प्रश्न 91 विवा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? उत्तर आहे कुसुमाग्रज या नावाने. प्रश्न 92 राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 93 सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? उत्तर आहे 26 जून. प्रश्न 94 उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे? तर ही शेळीची जात आहे. प्रश्न 95 सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर ती आहे बऱ्हाणपूर. प्रश्न 96 मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. प्रश्न 97 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर 1 मे 1999 ला हिंगोली व गोंदिया या जिल्ह्यांची निर्मिती झाली. प्रश्न 98 तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तागाच्या उत्पादनाबाबत पश्चिम बंगाल हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न 99 जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? उत्तर आहे नाथसागर. प्रश्न 100 विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ते आहे अकोला या ठिकाणी. प्रश्न 101 पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मेघदूत जलाशय. प्रश्न 102 भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते आहे? तर ते आहे गंगानगर राजस्थानमधील. प्रश्न 103 स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 104 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ते करतात उपविभागीय अधिकारी. प्रश्न 105 नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? तर ते बनते
वनस्पतीजन्य. प्रश्न 106 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1994 ला. प्रश्न 107 शिवाजी राजांकडे कोणती जहागिरी नव्हती? तर वाईची जहागिरी नव्हती. प्रश्न 108 खंभात काय आहे? तर खंभात हे आखात आहे. प्रश्न 109 द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956 ला झालेले आहे. प्रश्न 110 उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण भीमा नदीवर आहे. प्रश्न 111 पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? तर पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो. प्रश्न 112 दुहेरी शासन पद्धती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न 113 महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर आहे अहिल्यानगर. प्रश्न 114 जातीयता नष्ट होऊन त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे असा मंत्र कोणत्या समाजसुधारकाने दिला आहे? उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. प्रश्न 115 स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला होता? उत्तर आहे कलकत्ता अधिवेशन 1906 मधील. प्रश्न 116 राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती वर्ष अट आहे? उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न 117 महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ वनव्याप्त आहे? तर 20% क्षेत्रफळ हे वनव्याप्त आहे. प्रश्न 118 नारी शक्ती पुरस्कार भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत दिला जातो? तर उत्तर आहे महिला व बाल कल्याण. प्रश्न 119 जॉन डाल्टन यांनी कोणत्या वर्षी अणुसिद्धांत मांडला? उत्तर आहे 1803. प्रश्न 120 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे? उत्तर आहे भाग 4A मध्ये. प्रश्न 121 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 29 आणि अनुच्छेद 30. प्रश्न 122 दुसरे इंग्रज मराठा युद्ध ... दरम्यान लढले गेले? तर ते 1803 ते 1805 या दरम्यान लढले गेलेले आहे. प्रश्न 123 लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले? तर केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले होते. प्रश्न 124 महाराष्ट्रातील कोणता प्रदेश काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न 125 संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी. प्रश्न 126 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे? उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती. प्रश्न 127 तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? उत्तर आहे पितळ. प्रश्न 128 पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते? उत्तर आहे 4 सेल्सिअस डिग्री. प्रश्न 129 बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो? उत्तर आहे 110. प्रश्न 130 निद्रानाश हा रोग ... जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळतो? उत्तर आहे ब जीवनसत्व. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण GK GS चे 130 प्रश्न वन लाइनर स्वरूपात पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढेही पाहता येतील. धन्यवाद.